सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सह्याद्री प्रतिष्ठान व पेन पोलीस समस्त पेनकर यांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पुलवामा भ्याड हल्ल्यामध्ये झालेले शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सह्याद्री प्रतिष्ठान मागील अनेक वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे। समस्त पेनकर, पेन पोलीस पत्रकार बंधू या झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असतात। आपल्या देशाचे अहोरात्री रक्षण करणारे 2019 मध्ये भ्याड हल्ला झाला, त्यामध्ये आपल्या देशाचे सैनिक शहीद झाले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने या दिवशी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येत असते। आज पेन गांधी वाचनालय या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आज या ठिकाणी सह्याद्री जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड, पेन पोलीस स्टेशन तसेच समस्त पेनकर यांनी मिळून आज आपण 14 फेब्रुवारी 2019 रोजी जे पुलवामा हल्ला जो झाला आहे त्या संदर्भात आपण आज एकत्र मिळून जे आपले 24 जवान CRPFचे शहीद झाले होते, 40 जवान CRPFचे, त्यांना आपण आज श्रद्धांजली वाहिलेली आहे। धन्यवाद। जय शिवराय। आपल्याला अत्यंत दुःखद घटना जी 14 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती ती सर्वांना माहिती आहे। अचानकपणे आपल्या CRPF जवानावरती जो भ्याड हल्ला झाला, बॉम्ब ब्लास्टमध्ये म्हणजे आडेक्षा ब्लास्टमध्ये जे 40 जवान आपले मृत्युमुखी पडले, तो दिवस अत्यंत काळा दिवस म्हणून आपण मानतो। जसे 14 फेब्रुवारी प्रेमाचे प्रतीक म्हणून लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, पण आज आपल्या सैनिकांनी देशप्रेम म्हणून तो व्हॅलेंटाईन डे साजरा केला। आपल्या देशासाठी शहीद होण्यासाठी जवान कायम उत्सुक असतात की माझा जर जीव जाईल तो देशासाठी जावा, यासाठी कायम जवान आपल्या देवाकडे प्रार्थना करत असतात। आणि अशा 40 जवानांना देशप्रेम दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली। खरं म्हणजे तो दिवस अत्यंत काळा दिवस आहे, पण सह्याद्री प्रतिष्ठान, पेन आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मार्फत आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतो। त्यांना या दिवशी आपण श्रद्धांजली वाहतो। आज 2019 पासून आजपर्यंत आम्ही याच्यामध्ये कुठेही खंड पडून दिला नाही आहे। तर माझी नागरिकांना एकच विनंती आहे, सह्याद्री असो नसो, पण आपल्या देशाप्रती झटणाऱ्या ह्या जवानांना श्रद्धांजली व्हायला किंवा त्यांच्या वीरतेला सलाम करायला आपण कुठेही कमी पडू नये हीच लोकांना विनंती करतो। आणि असंच अखंड एकत्र राहा। जाती धर्मामध्ये भांडणं लावणारे काही लोक आहेत, त्यांच्यापासून तुम्ही थोडंसं अलिप्त राहा, बाजूला राहा, वेळीच ती लोकं ओळखा आणि आपली देशाची अखंडता, एकता कशी टिकून राहील याच्याकडे सर्व लोकांनी एक नागरिक म्हणून लक्ष द्यावे हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।